हॅलो मैत्रिणींनो, परफेक्ट डिझाईनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण घरच्या घरी कसे साडीला गोंडे लावायचे ते पाहणार आहोत. तर तुम्हाला पूर्ण माहिती मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही. हे बघा, साडी आहे, 2 कलरची आहे, 2 शेड आहेत साडीचे. हे पहा. तर ह्याच्यामध्ये 2 सुया घेतलेल्या, दोरे घेतलेले आहेत, एक रेशमी दोरा घेतलेला आहे, एक कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि ह्याचा गोल्डन दोरा घेतलेला आहे आणि चॉक घेतलेला आहे, कैची घेतलेली आहे, टेप घेतलेला आहे. आता आपल्याला कितीवर टेपवर मोजायचे हे पदराला आपण मोजून घेणार आहोत. आपल्याला कितीवर पॉईंट करायचा, 2.5 वर, कमीत कमी 20 ते 18 19 गोंडे बसतात. 2.5 वर लावायचं, 3 वर लावायचं किंवा 2 वर लावायचं, आपल्या मनावर राहतं. कोणाला जास्त दाट लागतात, कोणाला पातळ लागतात. तर मग 3 वर पण चांगले बसतात आणि 2.5 वर पण चांगले आहेत. 18-19 गोंडे लागतात. 20 गोंड्यापर्यंत एका पदराला 20 गोंडे लागतात. तर आपण हे पॉईंट करून घेतले आहेत 3-3 इंचाचे. हे असे 3-3 इंचाचे टेपनी पॉईंट केलेले आहेत. आपण अगोदरच गोंडे लावून घेतलेले आहेत. फक्त तुम्हाला माहितीसाठी मी सांगणार आहे. कसे आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने लावता येतात. आपण पाहून लावू शकतो कसे लावायचे. तर हे पहा, आता आपण हे कार्डबोर्ड घेतलेला आहे, त्याच्यावर आपण 2 घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण असे 20 ते 30 आडे घालणार आहोत. सिंगल पदर, डबल होतात 60 पदर. हे पहा, असं नुसतं गुंडाळून घ्यायचं आहे. पदर पकडायचा आपण आणि हे गुंडाळून घ्यायचं आहे. खूप सोप्या पद्धतीचे आहेत. आपण हे दोरा आणून घरी बनवू शकतो. खूप सिंपल आहे. हे पहा, तुम्हाला सहज जमून जाईल. आणि आपल्या मनाने असे लावायचे ते आपल्याला हे असे वेगवेगळे ह्याचे मणी आणायचे असते. त्याच्यामध्ये ग्लास मणी पण असतात, छत्रीसारखे असे ते पण मणी असतात. हे असं आता गुंडाळून घेतलेलं आहे. कसं करायचं मी ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला सगळं सांगणार आहे. हे पहा, आता आपण हे 2 गोंडे बाकी आहे, ते 2 गोंडे करून दाखवणार आहे. पूर्ण साडीचे गोंडे व्यवस्थित लावून झालेले आहेत. एका साडीला 2 सेटचा 2 बंडल लागतात, एक असा दोऱ्याचा बॉक्स. हे पहा, आता हे आपली गाठ आणि ही गाठ दोन्ही गाठ मारून घ्यायची आहे. अगोदर सुरुवातीला हे पकडलेले मी बोटाखाली आणि हे दोन्ही असे मारून घ्यायचे आहे गाठ, म्हणजे हे आपलं सुटत नाही. आणि आपल्याला कॉटनचा दोरा वापरायचा आता इथं. हे पहा, आपण इथं असं हे केलेलं आहे. उरलेला दोरा आपण कट करून घेऊ शकतो. हे पहा, आता आपण ह्याच्यात कॉटनचा दोरा वापरलेला आहे. तर आपल्याला ह्या दोऱ्याने काय करायचं, फक्त ह्याच्यामध्ये असं हे सुई टाकायची आणि असं आडा मारून घ्यायचा आहे. हे पहा, या दोन्ही दोऱ्यामध्ये घुसवायचं आहे. हे पहा, आणि आपण इकडून कट करून घेणार आहोत. मध्यभागी कट करायचं आहे. कैची पण लागते आपल्याला. अगदी सोप्या पद्धतीचं आहे. हे पहा, आता आपल्या ह्याचं झालेलं आहे काम. आता आपण ह्याला गोल्डन दोऱ्याने आपण असं इथं पकडून गोल्डन दोऱ्याने ह्याला बांधून घेणार आहोत. हे पहा, 2 पदरी दोरा करायचा आहे. इथं पकडायचं आणि असं गोल्डन दोऱ्याने आपण ह्याला बांधून घेणार आहोत. हे पहा, आपण हे असं 2 गोल्डन दोऱ्याने बांधलेलं आहे. आता हे जे कमी जास्त झालेलं आहे ते दोरा कट करून घ्यायचा आहे. हे पहा, झाला आपला गोंडा. पहा किती सुंदर झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे दोरा घालायचा आहे. आता आपण हे याच्यामध्ये हे असं करून घेणार आहोत. आता हे आपला वरचा दोरा बांधलेला आपण कट करून घेऊया. कॉटनचा दोरा. हे पहा, हे वडून निघून जातो आहे. हे पहा, आता ह्याच्यामध्ये आडा टाकून घ्यायचा आहे. खूप सोपं आहे हे. आपण हे
ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. पहा किती छान दिसते. आणि नंतर एक वरून मणी टाकायचा आहे. हे पहा झाला आपला गोंडा तयार. आपण साडीला लावून घेऊया लगेच. हे पहा आपण आता 3-3 इंचाचे पॉईंट केलेले आहेत. आपण हे इथं आपण साडीच्या ह्याला लावून घेऊया लगेच. असं याच्यामध्ये आडा टाकायचा आहे. हे पहा दोन्ही पदरमधून काढून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं आणि परत एकदा आडा टाकायचा. दोन आडे टाकून घ्या म्हणजे कधी निघणार नाही. हे पहा आपल्या साडीचे गोंडे झालेले आहे. ते छान झालेले आहेत. पूर्ण साडीचे गोंडे तयार झालेले आहेत. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.